माझे वडील श्री रामसिंग भानाव यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी उपस्थित परमपूज्य प्रेमसिंगजी महाराज, आदरणीय राजगुरुजी महाराज, म्हणजे काळे सर, आदरणीय सुधीर भाऊ, माझे भाऊजी आणि सदैव अख्खं आयुष्य सत्संगामध्ये ज्यांनी व्यतीत करून टाकलं असे DR शेरे साहेब, आदरणीय प्रेमसिंगजी राठोड आणि उपस्थित इतर संत महंत मंडळी आणि मान्यवर, खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांचं जे कार्य आहे ते कार्य सगळ्यांसमोर प्रकट करायला कितीतरी वेळ लागेल एवढं त्यांचं फार मोठं कार्य आहे आणि सगळ्यांना त्याची माहिती नाही. त्याला कारण असं आहे की 1927मध्ये भारत सेवक समाज म्हणून आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, संघटना होती की ज्या ठिकाणी गोपालकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक या लोकांनी ती स्थापन केली होती. आणि त्या संघटनेचा उद्देश असा होता की आम्ही जे काही कार्य करू समाजासाठी म्हणा, कोणतंही कार्य, तो आम्ही कधीच प्रकट करणार नाही, कधी आम्ही मीडियासमोर येणार नाही आणि कधी कोणाला सांगणार नाही. आणि सत्ता, संपत्ती, कीर्ती निरपेक्ष जीवन जगणार असा तो शपथ होता. ही शपथ त्या ठिकाणी त्यांनी 27 लोकांनी घेतली होती. म्हणून कधी फ्रंटमध्ये आलेलं नाही, कधी त्यांनी सांगितलं नाही मी हे काम केलं ते काम केलं. आणि स्वर्गीय आमचे महानायक वसंतरावजी नाईक यांचे ते मार्गदर्शकच नव्हते, त्यांना घडवणारेही होते. 1951 साली पहिल्यांदा ज्यावेळेला ते विधानसभेसाठी उभे होते त्यावेळेला त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारलं. तिकीट नाकारलं होतं. त्यावेळेला आमचे फुलसिंगजी दादा, त्यांचे वडील, यांनी इथं निरोप पाठवला माझ्या वडिलांना. त्यावेळेला ते ब्रिजलाल बियानी म्हणून होते, विदर्भ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तिथं गेले. त्यांना 250 रुपये त्यांनी जायला दिले होते. ही सत्य घटना तुम्हाला मी सांगतो, लिखित कुठं नाही आहे पण ते सत्य आहे. तर त्यांनी त्याला तिथंही नकार दिला. तिथून ते दिल्लीला गेले. त्यावेळेला काँग्रेसचे महासचिव होते कमलापती त्रिपाठी. त्यांच्याकडं जाऊन तिथून चिठ्ठी आणून सन्माननीय नाईक साहेबांना त्यावेळेला तिकीट भेटलेली आहे. आणि तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास असा चालू झाला की कधीच ते मागं सरले नाही. आणि सर्वात जास्त काळ असणारे मुख्यमंत्री असे बंजारा समाजाला